नमस्कार, मी केतकी जोशी आणि या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। पावसाळा आला की मुंबई आणि उपनगरांमध्ये धोकादायक इमारतींमध्ये राहणारे रहिवासी धास्तावतात। याचं कारण म्हणजे पावसाळ्यात हमखास इमारती कोसळणं, निष्पाप बळी जाणं हे सगळं बघावं लागतं। भिवंडीत सुद्धा अशीच एक 40 वर्ष जुनी इमारत कोसळली आणि 20 जणांना जीव गमवावा लागलाय। ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे। एक इमारत कोसळल्यानंतर या इमारतीत राहणाऱ्या 21 कुटुंबांची सगळी स्वप्न आणि संसार उद्ध्वस्त झालेत। पण याला कोण जबाबदार, हे मृत्यूचे सापळे का निर्माण होतात, यावरच आपण बघणार आहोत आजचा हा विशेष कार्यक्रम। आणि भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये आता मृतांचा आकडा 20 वर गेलाय। इथे रात्रभर शोध आणि बचाव कार्य सुरूच आहे। पाऊस काल संध्याकाळी खूप होता, त्यामुळे शोध कार्यात अडथळे येत होते, पण बचाव कार्य आता मात्र सध्या थांबवण्यात आलंय। याचं कारण म्हणजे तिथे पाऊस झाला आणि त्याच्यामुळे तो ढिगारा जो आहे तिथून आता पुढे जेसीबी जाऊ शकत नाही। त्यामुळे आधी जेसीबीसाठी तिथे रस्ता तयार करावा लागणार आहे आणि त्यामुळे मग नंतरच बचाव कार्य तिथे करता येणार आहे। एकूण 45 जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, तर 25 जण जखमी आहेत। अजून सुद्धा त्याच्या या ढिगाऱ्याखाली 20 जण अडकले असल्याची भीती व्यक्त होते। इथे एकूण 21 कुटुंब राहत होती आणि जेव्हा बिल्डिंग कोसळली तेव्हा किमान 80 जण तरी या ढिगाऱ्याखाली गाडले गेले असतील अशी शक्यता वर्तवली जाते। अत्यंत धक्कादायक आहे हे। काल पहाटे 3:30च्या सुमाराला ही दुर्घटना झालेली आहे। अर्थातच त्यावेळेला सगळेजण झोपेत होते आणि त्यामुळे ही बिल्डिंग पत्त्यांसारखी कोसळली, पण काहीही कोणी करू शकलं नाही। भिवंडीमधल्या बेकायदेशीर इमारती किंवा या अनधिकृत इमारतींचा प्रश्न कायमच पुढे आलेला असतो। असं म्हटलं जातं की राजकीय वरदहस्त आहे आणि त्याचबरोबर प्रशासनाचं दुर्लक्ष, या दोन गोष्टींमुळे भिवंडीतलं हे वारेमाप प्रमाण वाढलेलं आहे। या बेकायदेशीर इमारतींचं, या इमारतीला पटेल कंपाऊंडमधली ही इमारत आहे, जिलानी इमारत, या इमारतीला सुद्धा दोनदा धोकादायक असल्याची नोटीस देण्यात आली होती, पण तरीसुद्धा तिथून रहिवासी हल्ले नव्हते। याचं कारण म्हणजे पर्यायी जागा त्यांना व्यवस्थित उपलब्ध करून दिलेली नव्हती। त्याचप्रमाणे EMI सुरू राहतात जेव्हा अशा इमारतींमध्ये लोक घर घेतात। सर्वसामान्य माणूस हा बँकेकडून कर्ज घेऊन त्याचे EMI फेडत राहतो आणि त्यानंतर इमारती कोसळल्यावर मग बिल्डरवर कारवाईचा इशारा सरकार देतं, बिल्डरच्या विरोधात केस दाखल होते। मुंबई आणि परिसरात गेल्या काही वर्षांमधल्या इमारत कोसळण्याच्या घटना किती होत्या, कशा घडल्यात ते आपण बघूयात। 2017 मध्ये घाटकोपर इथली सिद्धी साई इमारत कोसळली आणि 17 जणांचा मृत्यू झाला। तर 2019 मध्ये डोंगरी इथली इमारत कोसळून 13 लोक मृत्युमुखी पडले। 2020च्या मे महिन्यामध्ये दाजीपाडा इथली कांदिवली पश्चिमच्या मधली ही इमारत आहे आणि तिथल्या इमारतीचा काही भाग कोसळला। तर 18 जून 2020 मध्ये मोडकळीला आलेल्या एका इमारतीचा एक भाग कोसळला होता। 18 जून 2020 ला जोगेश्वरी इथे चाळ कोसळली। तर 15 जुलै 2020 ला ग्रँट रोड इथल्या इमारतीचा काही भाग कोसळला। 16 जुलै 2020 मध्ये फोर्ट इथली भानुशाली इमारत कोसळली आणि 9 जणांचा मृत्यू झाला। या सगळ्या जर इमारती कोसळल्याचं आपण बघितलं तर मुंबई असू देत किंवा आजूबाजूच्या जी उपनगरं असू देत, सगळीकडे हेच चित्र आहे। खरं तर या जिलानी इमारतीला महापालिकेची नोटीस आली होती पावसाळा सुरू करण्यापूर्वीच, घरं रिकामी करा कारण इमारत धोकादायक आहे। याच्यापूर्वी सुद्धा अशा नोटीस आल्या होत्या। या वेळेला मात्र महापालिकेतले काही अधिकारी तिथे येऊन सांगून गेले, इमारतीचा पाया खचत चालला, इथे फार वेळ थांबू नका, लवकरात लवकर बाहेर इथे दुसरीकडे जागा शोधा असं देखील सांगण्यात आलं होतं। काही जणांनी दुसरीकडे घर शोधायला सुरुवातही केली होती, पण लॉकडाऊन सुरू झालं आणि अनेकांना कोरोनानं ग्रासलं, त्यामुळे किंवा कुटुंबियांना त्यांच्या कोरोनानं ग्रासलं, त्यामुळे तिथे त्या सगळ्या कामांमुळे त्यांना वेळ मिळाला नाही। तर दुसरीकडे अनेकांना घर शोधून सुद्धा सापडत नव्हतं, टाळेबंदीमुळे अनेकांची अडचण झाली। इतकी वर्ष जर आपण इथे राहिलोय तर आता हा पावसाळा सुद्धा काढू अशा विचाराने हे सगळे कुटुंब इथेच राहिली।
आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे. प्रणाली, 20 जणांचा जीव गेला आणि 21 कुटुंबांची स्वप्न, सगळे संसार उद्ध्वस्त झालेत. एक इमारत कोसळते, बिल्डरवर कारवाईचा इशारा दिला जातो, वर्षानुवर्ष केस चालत राहते. पण सर्वसामान्यांना आणि विशेषतः अशा इमारतींमध्ये ज्यांच्या घरचे लोक गेलेले आहेत किंवा जे जखमी झालेत त्यांचं पुढे काय होतं हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो. पुन्हा भिवंडीमध्ये असंच घडू शकणार आहे का? शेती एकूण भिवंडीच नाही तर संपूर्ण MMR परिसर जो आहे, MMR रिजन ज्याला आपण म्हणतो, या MMR रिजन मध्येही मोठी समस्या आहे. कळवा असेल, मुंब्रा असेल, उल्हासनगर असेल, भिवंडी असेल, मुंबई शहर असेल किंवा उपनगर असेल, असा कुठलाच भाग नाही जिथं बिल्डिंग पडल्याच्या घटना घडलेल्या नाही. दरवेळेला जरी काही कारण, बऱ्याच वेळेला काही तांत्रिक दुरुस्त केल्या गेल्यामुळे इमारत कोसळल्या असल्या तरी बहुतेक इमारत दुर्घटना ज्या आहेत त्या सगळ्या जुन्या इमारतींच्या बाबतीत घडलेल्या आपण बघितलेल्या आहेत. मुंबई शहरामध्ये त्याच्यासाठी एक धोरण तरी निश्चित आहेत की ज्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत किंवा जीर्ण झालेल्या आहेत तिथल्या लोकांना काढून दुसरीकडे ट्रान्झिट कॅम्पमध्ये हलवलं जातं. परंतु भिवंडी सारखा परिसर जिथं काल ही एवढी मोठी दुर्घटना घडली तिथे मात्र कुठलंही धोरण नसल्याचं दिसून येत आहे. या इमारतींना केवळ नोटिसा दिल्या जातात, तिथल्या लोकांना ताबडतोब घर रिकामं करा असं सांगितलं जातं, परंतु पर्यायी व्यवस्था मात्र दिली जात नाही. त्यामुळे हे लोक जीव मुठीत घेऊन त्याच ठिकाणी राहतात. प्रणाली, आणखी एक प्रश्न आहे. तू स्वतः काल तिथे गेली होतीस, ढिगारा उपसण्याचं काम सुरू होतं, सगळं तू तिथलं प्रत्यक्ष पाहिलंसी. प्रचंड दाटीवाटीचा हा परिसर आहे. तिथे पोहोचण्यासाठी म्हणजे जी उपकरणं, जे साहित्य लागतात अशा बचाव करण्यासाठी, ते पोहोचण्यासाठी सुद्धा रस्ता नाहीये. हे एवढं सगळं जंगल वाढतंय, म्हणजे इमारतींचं जंगल वाढतंय, याकडे कुणाचंच लक्ष नाही. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य होईल? शेती हा तर सगळ्यात मोठा प्रश्न आहेच, कारण जेव्हा केव्हा अशा इमारतींना नोटिसा बजावल्या जातात त्यावेळेला सुद्धा राजकीय लोकांचं साटलोटं म्हणा, अधिकाऱ्यांचं म्हणा किंवा मग स्थानिक लोक जे तिथे राहतात त्यांना असं वाटतं की आपली इमारत धोकादायक नाहीये, आपण 80 वर्ष तिथे राहू शकतो. या सगळ्यांचा कुठे ना कुठे एक संगनमत होतं आणि त्यातून मग या अशा दुर्घटना घडत असतात. या सगळ्या कालची जी इमारत होती, विशेषतः भिवंडीची, ही साधारणपणे 40 वर्ष जुनी इमारत असल्याचं सांगितलं जातं. या पटेल कंपाऊंड मध्ये आजूबाजूला 4 इमारती एकमेकांना लागून होत्या. या इमारती, या 2 इमारतींमध्ये 1 फुटाचं सुद्धा अंतर नाहीये, जेव्हा की साधारणपणे 2 इमारतींमध्ये किमान 5 फुटाचं अंतर असलं पाहिजे असं बोललं जातं. परंतु इथं मात्र 1 फुटाचं सुद्धा अंतर नव्हतं. इतकंच नाही तर जी बिल्डिंग, जिलानी बिल्डिंग पडली तिच्या बाजूची बिल्डिंग सुद्धा कललेली आहे. त्यामुळे याच्यावरून स्पष्ट होतं की या ठिकाणी बांधकाम होत असताना पूर्णपणे नियम धाब्यावर बसवले गेले, अनधिकृत बांधकाम केलं गेलं आणि इतकंच नाही तर आजूबाजूला येण्या जाण्याकरता ऍक्सेस सुद्धा नाहीये. त्यामुळे आजूबाजूच्या इमारती सुद्धा अनधिकृत असण्याची किंवा व्यवस्थित प्लॅनिंग न करता बांधल्या गेल्याचं स्पष्ट होत आहे. शेती अगदी प्रणाली, भिवंडीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर अनधिकृत इमारती आहेत आणि सर्वसामान्य लोकांना घराचं स्वप्न पूर्ण करायचं असतं, त्यामुळे या इमारतींमध्ये वर्षानुवर्ष लोक राहत आहेत. कोणतीही ज्या ठिकाणी या इमारती बांधल्या जात आहेत त्या जमिनी किंवा त्यांना परवानगी देणं हे सगळं प्रशासनाच्या हातात असतं, पण तसं होताना इथे कुठेही दिसत नाहीये. म्हणजे प्रशासन सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतंय. प्रत्येक जण आपलं जे प्रत्येक जण म्हणजे विशेषतः जर महापालिका म्हणावं किंवा प्रशासन म्हणावं, हे जर बघितलं तर इथले अधिकारी हे दर 3 वर्षांनी बदलत असतात. अशा वेळेला ती जबाबदारी जी आहे त्याची निश्चिती होत नाही. त्या पदावरची व्यक्ती जी आहे ती बदलून जाते आणि ते पद मात्र कायम राहतं. त्यामुळं बऱ्याच वेळेला ज्या लोकांनी अशी परवानगी दिलेली आहे ते सरळ हात वर करून मोकळे होतात आणि अशा ज्या अनधिकृत इमारती आहे यांची जी संख्या जी आहे ती वाढत जाते. आता कालची जी इमारत पडली ही 40 वर्ष जुनी आहे. 40 वर्षापूर्वी या इमारतीला ज्यांनी कुणी परवानगी दिलेली होती ते अधिकारी, ते कर्मचारी आता या ठिकाणी अस्तित्वात नाही. त्यामुळे सहज स्पष्ट होतं की एखादी इमारत बांधताना त्याच्या जे काही नियम आहेत ते मोडले गेलेत किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं तरी सुद्धा 40 वर्षानंतर जेव्हा ती इमारत पडते त्यावेळेला नेमका ठपका कुणावर ठेवायचा हा प्रश्न उपस्थित होतो. आताची जी काही यंत्रणा आहे ही अशा इमारतींना नोटीस बजावते, इमारत रिकामी करा असं सांगते आणि एवढं करून आपलं काम संपवते, आपली जबाबदारी झटकते.
कारण जेव्हा ही इमारत बांधली गेलेली होती ती 40 वर्षापूर्वी ज्यांनी नियम तोडलेले आहे त्यांच्यावर आज आपण कुठल्याही अधिकारामध्ये त्या लोकांवर कारवाई करू शकत नाही, कारण या इमारतीला 40 वर्ष झालेत केतकी. अगदी प्रणाली, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे यंत्रमाग खूप मोठ्या प्रमाणावर खूप मोठ्या संख्येनं भिवंडीमध्ये आहेत आणि त्याचा काही या इमारतीशी संबंध आहे का ही इमारत कोसळण्याशी? केतकी, आम्ही जवळपास काल भिवंडीमध्ये अनेक इमारती आहेत ज्यांना धोकादायक असं सांगितलेलं आहे त्या इमारतींची पाहणी केली. हा जो ही ज्या इमारतीची दुर्घटना झाली जिलानी इमारत आणि तो संपूर्ण पटेल कंपाऊंड त्याच्या आजूबाजूचा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये जवळपास प्रत्येक इमारतीची रचना अशीच आहे की खालच्या बाजूला तिथं यंत्रमाग चालतात आणि वरच्या बाजूला याच यंत्रमाग कारखान्यामध्ये काम करणारे कामगार राहतात किंवा संबंधित लोक राहतात. त्यामुळं संपूर्ण भिवंडी परिसरामध्ये ही परिस्थिती आपल्याला दिसून येते. वर्षानुवर्ष इथे यंत्रमाग चालतात ज्यांचा आवाज होतो, ज्यांच्यामुळे इमारतीमध्ये कंपन निर्माण होतं. त्यामुळे स्वाभाविक आहे की इथल्या इमारतींची जी डागडूज जी आहे ती व्यवस्थित वेळोवेळी करणं गरजेचं आहे. सोबतच त्या इमारतींचं आयुष्य जे आहे ते इतर इमारतींच्या तुलनेत कमी होतं. त्यामुळे इथं तर या सगळ्या इमारतींच्या एकूणच स्ट्रक्चरकडे वारंवार लक्ष दिलं गेलं पाहिजे, जे होताना दिसत नाहीये आणि त्यातून मग अशा दुर्घटना घडतात असं आपल्याला म्हणावं लागेल. अगदी प्रणाली, पुन्हा तुझ्याकडनं आणखीही याबद्दल जाणून घ्यायचंय, पण इथे वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर आपण परत भेटूयात. आणि या सगळ्या घटनेबद्दल या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट. सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. हाच प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येतोय की हे मृत्यूचे सापळे कोण बनवतं? इतक्या सगळ्या अनधिकृत इमारतींना आणि धोकादायक इमारतींना वरदहस्त कुणाचा असतो की इतके निष्पाप बळी जात आहेत? भिवंडीमध्ये तर हे चित्र जास्त विदारक आहे. तिकडे कुठलीही प्लॅनिंग अथॉरिटी नव्हती. पहिले स्ट्रक्चर बांधली गेली 1 मजली, नंतर 2 मजली, 3 मजली करत ते वाढवत गेले. कुठल्याही परवानगीशिवाय कुठल्याही नियंत्रणाशिवाय केलेलं बांधकाम आणि त्यालाही 40 वर्ष झालीत. मुंबई शहरात सुद्धा अशा बऱ्याच ठिकाणी बांधकाम आहेत. अगदी बांद्राला तुम्ही आलात, बांद्रा स्टेशनच्या बाहेर पडल्याबरोबर पूर्व बाजूला 4-4 मजली इमारती उभ्या आहेत. कुठलंही त्याच्यावरती नियंत्रण नाही, कुठलंही त्याच्यावरती रेग्युलेशन्स नाही, तिकडे जाण्या येण्यासाठी रस्ता नाही आणि त्यामुळे आणि 40 वर्षात परत त्याचं मेंटेनन्सही नाही, डागडुजी नाही. अगदी अगदी तेच विचारायचं आहे की तुम्ही जसं म्हणताय की नियम म्हणजे एका मजल्याची परवानगी असते आणि मग त्याच्यावर मजले चढवले जातात. मग प्रशासन करतंय काय? प्रशासनाला धाक नाही कोणाचाही. अशा परवानग्या दिल्या कशा जातात? अहो, 40 वर्षापूर्वीची गोष्ट ही 40 वर्षापूर्वीच्या प्रशासनाला आपण आता जबाबदार राहणार. कारण 40 वर्षापूर्वी कोण होते प्रशासनात? तिकडे ग्रामपंचायत होती, तिकडे तालुका पंचायत होती, आपल्याला माहित नाही. पण मुंबई शहरात पण हा फक्त एकाच इमारतीचा प्रश्न नाहीये ना. त्याच्या आजूबाजूची जे काही बांधकाम झाले ते नंतर झालंय. 40 वर्षांपूर्वी ही एक इमारत बांधली गेली, पण त्याच्या आजूबाजूला जे बांधकाम झाले की ज्याच्यामुळे जेसीबी सुद्धा तिथपर्यंत जाऊ शकलेला नाहीये. मी तेच सांगतो. आजही बांद्रा पूर्वला या तुम्ही जिथे एसआरएचे ऑफिस आहे त्याच्या समोरच्या झोपडपट्टी आहे आणि बेहरामपाडा आहे, भारतनगर आहे, 4-4 मजली इमारती तिकडे उभ्या आहेत. आणि कशा पद्धतीने उभ्या आहेत म्हणजे आज जे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे तिकडून 100 मीटरच्या अंतरावरती 4 मजली अनधिकृत इमारती आजही उभ्या राहत आहेत. आजही उभ्या राहतात. त्यामुळे याच्यात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव तर नक्कीच आहे. अनधिकृत बांधकामाला संरक्षण हे अधिकारी आणि प्रशासन जसं देत आहे तसंच राजकीय इच्छाशक्ती पण त्यांच्याच बाजूने आहे. आपल्या सोबत शिवसेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे हे देखील आहेत. तुम्ही काय सांगाल म्हात्रे? कारण या सगळ्या घडामोडींमध्ये या सगळ्या दुर्घटनांमध्ये बळी जात आहेत ते सामान्य नागरिकांचे. राजकीय वरदहस्त, प्रशासनाचं दुर्लक्ष, एकमेकांची वर कुरघोडी, या सगळ्यामध्ये बळी मात्र निष्पाप नागरिकांचे जात आहेत. भिवंडीमध्ये सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की भिवंडी शहराची जी रचना आहे ती गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जसं पॉवरलूम या ठिकाणी सुरू झाले. खालच्या तलमजल्यावर पॉवरलूम आणि वरचा मजला जो असतो त्याच्यावर ज्याप्रमाणे
त्यामध्ये कमाई होत गेली, इन्कम होत गेली, त्यानंतर एक एक टप्पा वाढत गेला. म्हणजे खाली ग्राउंडच्या वर एक मजला राहण्यासाठी, त्यानंतर कामगारांना राहण्यासाठी अशा पद्धतीच्या ग्राउंड प्लस 3 4च्या मजली इमारती या ठिकाणी तयार झाल्या. आणि ह्या इमारतींचं आयुष्य पॉवरलूम चालू असल्यामुळे फार कमी झालंय. अगदी. आणि त्यामुळे 40 ते 45 वर्ष जुन्या इमारती ह्या पडण्याचं सत्र नेहमीच सुरू आहे. कारण भिवंडीमध्ये गेल्या 10 वर्षापासून मी पाहतोय. अगदी खरं आहे. आणि या इमारत याच्यावर जर खूप कडकपणे आत्ताच कारवाई नाही केली तर आणखी असे निष्पाप बळी जातील का ते जाईपर्यंत आपण वाट बघणार, हाच खरा प्रश्न आहे. खूप खूप धन्यवाद आमच्या या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. पण आपल्याला वेळेअभावी इथेच थांबावं लागतंय. ताज्या घडामोडींसाठी मात्र तुम्ही पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.